धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान उवाच अथ ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिष्ठितं यद्विज्ञाय पुमान् सद्यो जय्यात् वैकल्पिकं भ्रमम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि भगवान गोपालकृष्ण हे उद्धवाला या ठिकाणी सांख्य योगाचे विवरण करतायत. अथ ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिष्ठितं. पूर्वीच निश्चित झालेला अर्थात पूर्वी सांगितलेला जो सांख्ययोग आहे तो या ठिकाणी मी तुला विवरण करतो असं या ठिकाणी सांगितलंय. हा सांख्ययोग म्हणजे कपिलाचार्यांनी जे सांख्य तत्वज्ञान मांडलं तेच या ठिकाणी पुन्हा थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. भगवंतांनी यद विज्ञायपुमान सद्योजय ह्यात वैकल्पिकम भ्रमम. वैकल्पिक भ्रम, भ्रमाचे अनेक प्रकार आहेत. एक संवादी भ्रम आहे, एक विसंवादी भ्रम आहे. याप्रमाणे वैकल्पिक भ्रम म्हणजे काय? वैकल्पिक भ्रम म्हणजे भौतिक वस्तूबद्दलचा आपल्या मनात असलेला गोंधळ, त्याला वैकल्पिक भ्रम असं म्हणतात. म्हणजे भौतिक वस्तू आपल्या समोर ज्या आहेत त्या आपल्याला भ्रमात्मक वाटतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा कडक ऊन आहे, उन्हाळ्याचं कडक ऊन आहे, लाल शाल आपण घेतली आणि त्यामध्ये काही दगडं टाकले आणि सतत त्या दगडाकडे पाहत राहिलो. छोट्या 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 दगडं त्यामध्ये टाकले, गोटे, आणि ती शाल हलवत राहिली दोघं जण बाजूने. आणि मग आपण त्या गोट्याकडे पाहतोय. त्या गोट्या आपल्याला काही हिरव्या दिसतात, काही निळ्या दिसतात, काही लाल दिसतात. हे खरं आहे का? नाही. का? तर याचा सूर्याचं तेज, लाल शाल, आपली दृष्टी आणि ते हलवणं यामुळं जी भ्रमात्मक स्थिती निर्माण होते त्यालाच म्हणतात वैकल्पिक भ्रम. म्हणून भौतिक वस्तूच्या अस्तित्वामुळं, गोंधळामुळे, द्वैतामुळं जो भ्रम आपल्या मनात निर्माण होतो त्याला म्हणतात वैकल्पिक भ्रम. आणि म्हणून सांख्य योगाने हा वैकल्पिक भ्रम नष्ट होईल म्हणून ते सांगतात. आणि मग या ठिकाणी सांख्य योगाचे विवरण जे कपिलाचार्यांचं आपण तिसऱ्या स्कंधामध्ये पाहिलं ते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की पहिल्यांदा फक्त एकच अंड ब्रह्मांड या स्वरूपामध्ये, मग त्यामध्ये भगवंताचा अनुप्रवेश कसा झाला, वेगवेगळ्या प्रकारचे इंद्रियाचे स्वामी त्यामध्ये कसे आले, त्याचप्रमाणे शब्दरूप रसगंध स्पर्श कसे आले, त्यांच्या इंद्रिय देवता कशा आल्या, नोदतिष्ठत्तदा विराट आपण पाहिले तृतीय स्कंधामध्ये. तरीही विराट पुरुष उठला नाही. आणि मग भगवंताचा त्यामध्ये अनुप्रवेश झाल्याबरोबर भगवंताची या ठिकाणी प्रेरणा त्यात निर्माण झाल्याबरोबर तो पुरुष उठला. तो हिरण्मय पुरुष आहे. त्याचप्रमाणे निर्मिती कशी होते हे त्या ठिकाणी सांगितलंय. नष्ट हे जग कसं होतं ते त्यांनी सांगितलंय. पंचत्वाय विशेषाय कल्पते भुवनेसह. अन्नामध्ये या ठिकाणी अन्न धान्यातून निर्माण होतं आणि नंतर प्राण्याच्या शरीराला ते त्याचं पोषण आपण करतो. हे जड शरीर आहे, देह स्वरूपाचं आहे, म्हणजे भौतिक स्वरूपाचं आहे. म्हणजे शब्द रूप रस गंध आणि स्पर्श, ज्याचप्रमाणे या पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. तेव्हा निर्मिती होत असताना ही आधी महत्तत्व, मग आदिमाया, आदिमायेतून महत्तत्व, महत्तत्वातून अहंकार, अहंकारातून हे आकाश आदी या गोष्टी, त्यानंतर पंचतन्मात्रा आणि मग आकाश, आकाशाच्या नंतर अग्नी, वायू, याप्रमाणे ही निर्मिती आपल्याला पृथ्वीपर्यंत म्हणजे भूमीपर्यंत होते. आणि जेव्हा विलय होतो तेव्हा तो उलट्या पद्धतीने, व्युत्क्रम पद्धतीने होतो. आधी भूमीचा विलय होतो, भूमीचा विलय गंधामध्ये होतो, गंध हाही शेवटी नष्ट होतो पाण्यामध्ये. पाण्याचा विलय हा या ठिकाणी जो ओलेपणा आहे त्यामध्ये होतो. हा ओलेपणाही पाण्याचा गुणधर्म हा रस आहे. रसामध्ये त्याचं परिवर्तन झाल्याबरोबर रसाचं परिवर्तन पुन्हा अग्नीमध्ये होतं. शेवटी अग्नी
हा वायूमध्ये लीन होतो, वायू हा आकाशामध्ये लीन होतो, आकाश हे अहंकारामध्ये लीन होतं, अहंकार हे महत्त्वात लीन होतं, महत्त्व मायेत लीन होतं आणि माया परब्रह्मात लीन होते. त्याप्रमाणे उलट्या पद्धतीने कालो मायामये जीवे जीव आत्मनी मय्य जे याप्रमाणे आत्मा केवळ आत्मस्थो. शेवटी आत्मा हा म्हणजे परमात्मा आणि आत्मा हे चैतन्य तत्व तेवढं शिल्लक राहतं. याप्रमाणे सांख्यविधी सांगितला. त्यानंतर 3 गुणांच्या वृत्तीचं निरूपण या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे. हे 3 प्रकारच्या वृत्ती कशा निर्माण होतात? ह्या 3 प्रकारच्या वृत्ती म्हणजे ज्याला आपण जी सात्विक प्रवृत्ती म्हणतो, राजस आणि तामस, ह्या 3 प्रवृत्ती. यदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया यदा यजेत सत्वम तमो मूढम लयम जडम. आणि ह्या मूढ जी वृत्ती आहे ती तमाची आहे, आसक्तीची वृत्ती ही रजाची आहे आणि अनासक्तीची वृत्ती सात्विक आणि ज्ञानाची वृत्ती ही सात्विक आहे, सत्वाची आहे. याप्रमाणे वृत्तींचा लय सुद्धा या पद्धतीने होतो. जी तामस वृत्ती ती राजसमध्ये, राजस सात्विकमध्ये वृत्ती लय पावते. यदा चित्तम प्रसिद्धेत इंद्रियांचे निवृत्ती ही. याप्रमाणे एकेका गोष्टीचं हे निराकरण कसं कसं होत गेलं, निर्मिती कशी होते आणि संहार कसा होतो याचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. सत्वा जागरणम विद्यात, सत्वापासून विद्या म्हणजे ज्ञान प्रगट होतं, म्हणून सत्वात संजायते ज्ञानम असं म्हटलंय. रजापासून स्वप्नमा दिशेत, स्वप्नादी वृत्ती ही रजाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे प्रस्वापम म्हणजे झोप, निद्रा. अर्थात जेव्हा आपल्या मनामध्ये आळस निर्माण होतो, निद्रा निर्माण होते, विकार निर्माण होतो, तेव्हा तो तमविकार आहे. प्रस्वापम तमसा जंतुर तुरियम त्रिषु संततम. याप्रमाणे ज्ञान हे सत्व गुणाचा प्रभाव आहे, स्वप्न हे रजोगुणाचा आणि झोप, निद्रा, आळस हा तमोगुणाचा प्रभाव आहे. याप्रमाणे तमसाधोद आमुख्यात रजसांतरचारिणः. याप्रमाणे तमोलयात निरयम यांती मामेव निर्गुणाः. आणि शेवटी या सगळ्या गुणांचा लय निर्गुणामध्ये म्हणजे माझ्यामध्ये होतो. याप्रमाणे भगवान म्हणतात, हे उद्धवा, मदर्पणम निष्फलम सात्विकम म्हणजे कर्मतात कैवल्यम सात्विकम ज्ञानम रजो वैकल्पिकंच यत् प्राकृतम तामसम ज्ञानम मनिष्ठम निर्गुणम स्मृतम. याप्रमाणे ज्ञानाचं सुद्धा विवरण या ठिकाणी केले. जसं आपल्याला या गीतेच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये हे सगळं वेगवेगळ्या त्रिगुणाचं विवरण केलेलं दिसतं, किंवा 17व्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे या वेगवेगळ्या रज, तम आणि सात्विक अशा अन्न, त्याप्रमाणे स्वभाव याचं विवरण केलेलं दिसतं. त्याप्रमाणे इथे सुद्धा हे विवरण केलेलं आहे. कैवल्यम सात्विकम ज्ञानम. कैवल्य हे सात्विक ज्ञान आहे. कैवल्य म्हणजे परमेश्वर विषयक ज्ञान, याला कैवल्य म्हणतात, मुक्तीचं ज्ञान. रजापासून वैकल्पिक, रजापासून रजोगुणापासून किंवा रजविषयक ज्ञानापासून आपल्याला भ्रम निर्माण होतो. मायेचे तत्वच आहे. विकार हे मायेचं तत्व आहे, भ्रम निर्माण करणं हे मायेचं तत्व आहे. आणि रजोगुण हा मायेच्या विकारामध्ये आपल्याला प्रगट झालेला दिसतो. म्हणून प्राकृतम तामसम ज्ञानम, प्राकृत ज्ञान हे तामस, म्हणून वैकृत ज्ञान हे राजस, प्राकृत ज्ञान हे तामस आणि कैवल्य ज्ञान हे सात्विक. याप्रमाणे वनंतु सात्विको वासो ग्रामो राजसो उच्चते. याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं विवरण करत करत भगवान म्हणतात की याप्रमाणे आपण सात्विक श्रद्धा मनामध्ये ठेवणं आवश्यक आहे. सात्विक क्या आध्यात्मिकी श्रद्धा, कर्मश्रद्धा तू राजसी. जेव्हा आपण भगवंताच्या सर्व क्रिया भगवंताला समर्पित करतो, भगवंताच्या चरणाशी समर्पित करतो, तेव्हा ती सात्विक वृत्ती झाली, सत्वप्रधान वृत्ती, सात्विक वृत्ती. मदर्पण वृत्ती म्हणजे सात्विक वृत्ती. काहीतरी इच्छा मनात ठेवून आपण सकर्मक काही गोष्टी करतो, ते मनामध्ये काही कामना ठेवून करतो, ज्याला आपण सकाम वृत्तीने, की मला अमुक अमुक प्राप्त होऊ दे, मी सत्यनारायण करील असं म्हणल्याबरोबर ही राजसी वृत्ती झाली. ही या निमित्ताने तुम्ही सत्कर्म करता हे खरं आहे, पण त्यातून अपेक्षा ठेवता, म्हणून सापेक्ष केलेलं कर्म हे राजस, निरपेक्ष केलेलं कर्म हे सात्विक. आणि तामस्य धर्मे वा श्रद्धा मत्स्य अवयं निर्गुणा. तामसी जो प्रकार आहे तो राग, लोभ, क्रोध, दुसऱ्याचं वाईट व्हावं, माझं तेवढं चांगलं व्हावं अशी वृत्ती असेल तर ती तामसी झाली. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी भूत, प्रेत, पिशाच हे तामसी आहेत. किंवा ज्याला आपण या वेदामध्ये, चतुर्थ वेदामध्ये ज्याप्रमाणे अथर्व वेदामध्ये
जशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, जारण मारण उच्चाटन स्तंभन वगैरे, ह्या सगळ्या तामसी आहेत. दुसऱ्याचं वाईट व्हावं, मूठ मारणे किंवा काहीतरी फुली आपल्या दारावर करणे, काहीतरी हाकामारी जुन्या काळात असायची. तर हे सगळं जे आहे ते तामसी आहे. म्हणून तामसी, राजसी आणि सात्विकी वृत्तीमध्ये हे 3 फरक आहेत. राजसम चेंद्रिय प्रेष्ठम, जो राजसी वृत्ती आहे तो इंद्रियावर प्रेम करतो. जो तामसी आहे तो केवळ आपल्याच देहसुखाला आनंद देहसुखामध्ये मानतो आणि दारू पिणे मांस खाणे यामध्ये आनंद मानतो. आणि जो सात्विक आहे तो मात्र या सगळ्या गोष्टीपेक्षा आत्म्यावर प्रेम करतो. तामसम मोह दैन्योत्थम, मोह हा तामसातून निर्माण होतो, तमोगुणातून मोह निर्माण होतो. आणि निर्गुणम मदपाश्रयम, निर्गुणत्व हे खऱ्या अर्थानं माझा आश्रय आहे. द्रव्यम देशः फलम कालो ज्ञानम कर्मच कारकः, याप्रमाणे भक्तियोगेन मन्युष्टो मद्भावाय प्रपद्यते. शेवटी हे उद्धवा, भक्तियोग हा खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचतो. मला अर्पण करणं, मला सर्व प्रकारच्या गोष्टी समर्पित करणं हीच खऱ्या अर्थाने भक्तीची परिकाष्ठा आहे. म्हणून सत्वम चाभिजयित युक्तो नैरपेक्षेण शांतधीही, जो निरपेक्ष आहे, जो शांत आहे तो खऱ्या अर्थाने मला बसतो. आणि म्हणून सांख्ययोग सांगितला आणि त्यानंतर तत्वसंख्या सांगितली, मूलभूत तत्व किती ते सांगितले, विषयाच्या नादी लागून माणसाची अवस्था कशी होते हे या ठिकाणी सांगतात. आणि ते म्हणतात की खऱ्या अर्थाने जो माझा भक्त आहे, जो माझा भक्त आहे, मला सर्व अर्पण करतो, त्याच्यावरती ईश कृपा होते. तो कितीही अडीअडचणीत असला तरी त्याच्यावरती ईश कृपा मी करतो. तो कितीही दुःखामध्ये असला तरी सुद्धा, त्याची इच्छा नसताना सुद्धा मी त्याचं दुःख दूर करतो. या ठिकाणी जो माझा परमभक्त आहे, ज्याच्यावर मला कृपा करायची आहे, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की देव हा हातात काठी घेऊन भक्ताचं रक्षण करत नाही. त्यांनी सांगितलंय न देवा दंड मादाय रक्षन्ते पशुपालवत. धनगर ज्याप्रमाणे मेंढ्याच्या शेळ्याच्या मागे हातात काठी घेऊन लागतो, त्यांचं रक्षण करतो, त्याप्रमाणे देव आपलं रक्षण करत नाही. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत. मग ज्याचं मला रक्षण करायचंय, बुद्धियोगं ददाम्यहम, मी ज्याचं मला रक्षण करायचंय त्याला मी योग्य बुद्धी देतो. बस. लोक म्हणतात ना, अहो देव कुठे हो, मला तर काही दिसला नाही. अहो देव काय दिसणारी वस्तू आहे का? देव काय वस्तू आहे का? देव काय भौतिक वस्तू आहे का जी दिसेल? ती दिसणार नाही. मग काय होईल? तुमच्या बुद्धीमध्ये प्रेरणा येईल. तुमच्या बुद्धीत त्या ठिकाणी भगवान हा तुमच्या बुद्धीमध्ये, नारायणे प्रेरणा केली. रामदास स्वामींनी म्हटलंय की नारायण प्रेरक ठरतो, प्रेरणा देतो. तेव्हा ही प्रेरणा दिसत नसते, ती अंतःकरणात असते. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. याप्रमाणे गीतेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जणाच्या अंतःकरणात ईश्वर आहे. पण तो आपण जागवला पाहिजे. तो जागला कशाने जाईल? तो भक्तीने जागला जाईल, तो भगवंताच्या परमप्रेमाने जागला जाईल. आणि म्हणून आपण म्हणतो की तिल में है तेल और चकमक में है आग. तिळात तेल आहे, पण ते कुठे हो तिळात तेल? आम्हाला तर काही दिसलं नाही. आम्ही तीळ विकत आणले पण तेल कुठं दिसलं नाही. अहो तिळात तेल आहे, पण त्यासाठी तुम्हाला ते चरकात घालावं लागेल, त्यासाठी साधना करावी लागेल. तिल में है तेल और चकमक में है आग, तेरा प्रभू तुझमें है जाग सके सो जाग. आपल्यातच आपला प्रभू आहे, पण तो आपण जागवला पाहिजे, तो आपण प्रगट केला पाहिजे. काड्याच्या पेटीत अग्नी आहे, पण काडी ओढली तर, नाही तर मग काड्याच्या पेटीतला अग्नी आपल्या खिशात बसतो. खिशाला जाळतो का हो? नाही जाळत. मग तुम्ही म्हणाल का हो कुठे हो अग्नी? मला तर काही दिसला नाही. अहो तुम्ही घर्षणच केलं नाही, तुम्ही कृतीच केली नाही, तुम्ही भक्तीच केली नाही, तुम्ही साधनाच केली नाही, तर तो प्रगट कसा होईल? म्हणून प्रगट होणे, देव जर प्रगट झाला, देव सर्वत्र कसा आहे? सुप्त रूपाने सर्वत्र आहे, सूक्ष्म रूपाने सर्वत्र आहे. कणकण में भगवान, तो सुप्त रूपाने आहे, सूक्ष्म रूपाने आहे, अदृश्य रूपाने आहे. पण दृश्य कधी होईल? जेव्हा तुम्ही प्रगट कराल तेव्हा. म्हणून प्रल्हादाच्यासाठी तो खांबातून प्रगट झाला. कसं काय झाला हो? अहो तो तिथं होताच, पण प्रल्हादाच्या भक्तीने तो प्रगट झाला. याप्रमाणे प्रेरणा भगवान करत असतो आपल्या मनाला. या ठिकाणी ते म्हणतात, एका सुभाषितकारांनी म्हटलंय की देव आपल्याला कसं आपलं रक्षण करतो. या ठिकाणी एक सुभाषित या ठिकाणी मुद्दाम सांगतो. एक सुभाषित असं आहे की अग्रे व्याधः करधृत शरः पार्श्वतो जालमाला पृष्ठे वान्निर दहति विपिनम सन्निधो सारमेयः.
एक घटना या ठिकाणी सांगितलेली आहे. अग्रे व्याध करत धृतशरा हा एक हरिण पळत होतं अरण्यामध्ये आणि पळता 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 हरणाचा कळप पळू लागला. सगळे हरण पळू लागले आणि या वेळेला अचानक समोर अग्रे व्याधा हा व्याध समोर आला. हातात त्यांनी बरोबर धनुष्यबाण घेतलं होतं आणि हरणाचा वेध घेऊ लागला. हरणाचा वेध घेऊ लागला. समोर पाहिल्याबरोबर हरणाने पाहिलं, अरे व्याध समोर आहे, हातात बाण घेतलेला आहे, आपल्याला मरण पक्क ठरलेलं आहे, आपल्या नशिबात मरण आहेच आहे, कारण व्याध समोर आहे. बरं मागं पळावं, ते म्हणतात पार्श्वतो जालमाला. मागे पाहिलं तर जाळं टाकलं होतं त्यांनी. बाबा मागं जाळं टाकलंय, कारण त्या जाळ्यामध्ये जर आपले पाय अडकले तर आपण मरू. पुढे जावं तर व्याध आहे, मागं जावं तर जाळ आहे. पृष्ठे वन्नीर दहती बिपिनम. या ठिकाणी पृष्ठे वन्नीर, मागच्या बाजूला इकडच्या बाजूला आग लागलेली आहे. सगळ्या अरण्य या ठिकाणी जळू लागलंय, दावानल लागलाय. अरे इकडं बघावं तर दावानल लागलाय, दुसरीकडे बघावं तर जाळं टाकलंय. समोर तर प्रत्यक्ष व्याध आहे आणि विपिनम सन्निधो सारमेय. आणि बाजूला पाहिलं तर कुत्रे धावत आलेच हरणाच्या मागं. आता या हरणाने कुठे जावं? त्यांनी वर्णन केलंय की समोर व्याध आहे, मागं जाळ आहे. त्याचप्रमाणे पृष्ठे वन्नीर, बाजूला वन्नी लागलाय, आग लागलीये सगळ्या अरण्याला. आणि बाजूला पाहिलं, डाव्या बाजूला पाहिलं तर कुत्रे अंगावर येऊ लागलेले आहेत. आता या हरणाचा मृत्यू पक्का आहे, परंतु ईश्वराच्या मनात हरणाचं रक्षण करण्याची इच्छा आहे. आता देव कसा रक्षण करतो पहा. त्यांनी वर्णन केलंय. आता चारी बाजू शत्रूने व्यापलेले आहेत, व्याध आहे, त्याचप्रमाणे कुत्रे आहेत, जाळ आहे आणि आग लागलेली आहे. मध्ये ज्या त्रुटिता शरासन महो. या ठिकाणी वर्णन केले सुभाषितकारांनी. त्यांनी बरोबर आकर्ण दोरी ओढली आणि आता बाण मारणार तेवढ्यात मध्ये ज्या त्रुटिता, ज्या म्हणजे दोरी, या धनुष्याची दोरी तटकन तुटली. आकर्ण दोरी ओढली पण दोरीच तुटली. आता दोरी तुटली की बाण कसा जाईल? म्हणजे ज्या त्रुटिता शरासन मोहोर भग्नम दबाग्नेर भया. आणि मग मात्र काय, दोरी तुटली, आता बाण जाणं शक्य नाही. एवढ्यात आकाशामध्ये ढग दाटले आणि पाऊस सुरू झाला. आकाशात ढग दाटले, मेघ आले, गडगडाट सुरू झाला आणि धो 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 क्षणात पाऊस सुरू झाला. काय झालं हो? दावाग्नी विजला ना. हो, दावाग्नी विजला. ते जाळही नष्ट झालं. समोरच्या व्याधाच्या हातामधली दोरी तुटली धनुष्याची आणि पाशास्ततः शांतो वन्निर कालमेघ सिलिरे कुटुंबावृतो. आणि त्याच्या जवळून एक सस पळालं. तेवढ्यात सस पळाल्याबरोबर जो कुत्रा आहे तो त्या ससाच्या मागे धावत गेला. आता सांगा, चारी दिशा ज्या शत्रूने व्यापलेल्या होत्या त्या चारी दिशा मुक्त झाल्या. समोर व्याधाचं या ठिकाणी धनुष्याची दोरी तुटल्यामुळे बाण निरुपयोगी ठरला. आता त्याला दोरी लावून बाण मारेपर्यंत हरण थांबतंय काय? दुसरीकडची दवानही विजला पाऊस पडल्यामुळं, जाळही नष्ट झालं आणि कुत्रे पळालं. चारी दिशा मोकळ्या झाल्या. क्षणात, एका क्षणापूर्वी चारी दिशा शत्रूने व्याप्त होत्या आणि क्षणानंतर चारी दिशा मुक्त झाल्या. याला म्हणतात ईशकृपा. आपण म्हणतो ना, क्या ईशकृपा काय असते? कबीरांनी म्हटलंय, जितने तारे गगन में उतने दुश्मन होय. अहो, जेवढे आकाशामध्ये तारे आहेत तेवढे जरी दुश्मन असले तरी काही फरक पडणार नाही. जितने तारे गगन में उतने दुश्मन होय. एक कृपा भगवान की बालन बिंगा होय. एक कृपा भगवान की, एक कृपा रघुनाथ की. भगवंताची फक्त कृपा पाहिजे. एक कृपा जर भगवंताची असेल तर बालन बिंगा होय. आपलं केस देखील वाकडा होणार नाही ही भगवंतानी खात्री दिलेली आहे. पण तेवढी भक्ती आपल्या अंतःकरणात पाहिजे, भगवंतावरचं तेवढा विश्वास पाहिजे. या ठिकाणी हरणाने काय विचार केला असेल मृत्यूच्या क्षणी, की आता आपला मृत्यू ठरलाय. त्यांनी ईश्वराची प्रार्थना केली आणि भगवान त्याला साह्याला धावून आले. ते कसे आले? दिसले नाहीत तुम्हाला? आले का हो? दिसले का हो? देव कुठं आला? देव आला नाही, पण देवानी सगळं केलं. देवानी धनुष्याची दोरी तोडली, देवानी दावानालाही भिजवला, कुत्र्यालाही पळविलं आणि चारी दिशा मोकळ्या केल्या. झाले मोकळे आकाश. याप्रमाणे भगवंताची कृपा असेल तर काही एक होणार नाही. या ठिकाणी ते म्हणतात, हे कृष्ण म्हणतात, हे उद्धवा, माझी कृपा तेवढी
आपण संपादन केली पाहिजे. आणि ही कृपा कधी संपादन होईल? जर तो माझा परमभक्त असेल तर मी त्याच्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. संपत्ती घडून मुक्त जीवो जीवन व्याहाय माम. मी या सगळ्या बंधनातून त्याला मुक्त करतो, या सगळ्या दुष्ट चक्रातून त्याला मुक्त करतो. आणि मये ब्रह्मणा पूर्ण नम्र बहिरांतरष्ट आहेत. माझ्याशिवाय या ठिकाणी जगात काहीच नाहीये. मी सर्वत्र भरलेलो आहे याप्रमाणे. पण जर मला जाणलं नाही, केवळ देहाच्या नादी लागलं तर काय होतं? केवळ देह, पुत्र, स्त्री, मित्र यांच्या नादी लागलं, केवळ आपल्याच उदरम भरण्याच्या नादी लागलं, केवळ शिष्णोदराच्या मागे लागलं, केवळ पोटाची भूक आणि पोटाखालची भूक याच्या पुरते मागं लागलं तर आपलं जीवन निरर्थक होऊन जातं. मग आपल्या जीवनात आणि पशूच्या जीवनात काहीच फरक राहत नाही. गुणमया जीवो योन्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया गुणेषु माया मात्रेषु दृश्यमानेषु स्ववस्तुतः. याप्रमाणे भगवंतानी आता या ठिकाणी माणसाचं जीवन हे केवळ वासनेच्या नादात लागलं तर कसं नष्ट होतं, त्याची दुर्दशा काय होते याचं विवरण केलेले ते ऐलाच्या निमित्ताने. ऐल म्हणजे पुरुरवा. हे श्रीकृष्णाचा पूर्वज आहे. कृष्णाने ऐतिह्य हा शब्द वापरला. ऐतिह्य म्हणजे काय? ऐतिह्य म्हणजे इतिहास. हा इतिहासातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकता येतात. या ठिकाणी भगवंतानी ऐतिह्य, अनुमान, शाब्द आपण बघितलंय. शाब्द, अनुमान, त्याप्रमाणे उपमा, ऐतिह्य हे प्रमाण आहेत. ऐतिह्य म्हणजे इतिहास. पूर्वी असं घडलं होतं. आपल्याला जसा दिव्य इतिहास हा गरजेचा आहे स्फूर्तीसाठी, प्रेरणेसाठी, जसा दिव्य इतिहास महत्त्वाचा आहे. आपला जुना जो इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल, झाशीच्या राणीचा असेल, पेशव्यांचा असेल, हा इतिहास आपण का अभ्यासायचा? की आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून. आणि याप्रमाणे हा इतिहास जर अभ्यासला तर आम्हाला प्रेरणा मिळते. तसं काही इतिहास असा आहे की असं वागू नये हे आम्हाला कळतं. या ठिकाणी काय चुका लोकांनी केल्या तेही समजलं पाहिजे, तो इतिहासच आहे. आणि म्हणून ऐल सम्राडी माम गाथा मग आहे ब्रह्मछवाह. भगवान गोपालकृष्ण म्हणतात की माझा पूर्वज जो पुरुरवा होता त्याची या ठिकाणी कथा मी तुला सांगतो. हे उद्धवा, ऐल राजाची कथा सांगतो. पुरुरवा हा आमचा पूर्वज. आपल्याला माहिती आहे की पुरुरव्याची उत्पत्ती ही कोणापासून झाली? हे बुध आणि इला यांच्यापासून झाला म्हणून त्याला ऐल म्हणतात. ऐल म्हणजे काय? इलेपासून झाला म्हणून ऐल. आपण नवम स्कंधात पाहिलंय. ऐल जो इला आहे, ही इला ही मुलगी झाली. कशामुळं? तर पार्वतीने शाप दिलेल्या वनामध्ये गेल्यामुळं. तो सुद्युम्न होता पण ती इला झाली. मला मुद्दाम या ठिकाणी सहज संदर्भ सुचला म्हणून सांगतो. यावर एका अभ्यासकाने ज्या कादंबरी लिहिलेली, नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक आहे इंग्रजीमध्ये लिहिलंय. हे नाटक, या नाटकाचं नाव आहे प्रेग्नंट किंग या नावाचं नाटक आहे. आणि या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी हे मांडलंय की त्या राजाच्या मनामध्ये स्त्री झाल्यानंतर काय भाव निर्माण झाली. आणि हे सुद्युम्नाच्या निमित्ताने म्हणजे इलाच्या निमित्ताने मांडलंय. इला आणि बुध यांच्यापासून जो झाला तो पुरुरवा. हे नवमस्कंधात आपण ते आख्यान पाहिलंय, ते आपण अभ्यासा. म्हणजे या कथांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला नाटकाला, कादंबरीला, कथेला कसे विषय मिळू शकतात हेही या निमित्ताने आपल्या लक्षात येईल. म्हणून या ठिकाणी एका सुंदर कादंबरीची, नाटकाची, कथेची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. अशा अनेक कथा महाभारतात आहेत, भागवतात त्याचे काही संदर्भ आहेत. असो, याप्रमाणे इलेपासून झाला म्हणून त्याला ऐल म्हणतात. आणि हाच पुरुरवा. हा उर्वशीच्या प्रेमामध्ये पडला आणि उर्वशीला शाप झाला म्हणून ती उर्वशी पृथ्वी तलावर आली. याप्रमाणे त्याने वर्णन केलंय की हा उर्वशी या अप्सरेच्या नादी लागला. तिचा क्रीडा मृग कसा झाला त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की उर्वशी विरहान मुयन निर्वण शोक संयमे. आपण ही कथा पाहिली आहे नवमस्कंदामध्ये. जेव्हा उर्वशीच्या प्रेमात पडून तो आंधळा झाला प्रेमात, अहो प्रेमांध झाला इतका की तो सगळं विसरला. तो आपल्या स्वतःचं धर्म कर्म सगळं विसरला आणि तिच्या नादामध्ये त्यक्त्वात् मानं व्रजन्ति तां नग्नं उन्मत्तवत् नृपाः. आणि जेव्हा ती त्याला सोडून गेली, कारण तिने जे 3 अटी घातलेल्या होत्या त्या 3ही अटी त्यांनी मोडल्या. त्या बोकडांचं रक्षण तो करू शकला नाही. त्याप्रमाणे रात्री तो विवस्त्र अवस्थेत तिने पाहिला आणि शेवटी तिने सांगितलं की बस तुम्ही माझ्या 3ही अटी मोडलेल्या आहेत. तेव्हा मी निघाले म्हणून ती निघाली. विलपन्न बगान जाय
घोरे तिष्ठती विक्लवाहा. आणि ती निघून गेली गंधर्वासोबत. आता तिला जायचंच होतं, त्याप्रमाणे ती गेली. आणि गेल्यानंतर मात्र हा रडू लागला. भगवान गोपालकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, तो रडू लागला. अगं हे उर्वशी, अगं मी अजून तुझ्या भोगाने तृप्त झालो नाही. अजून माझा भोग कायमच आहे. मला असं वाटतं की मी अजून अतृप्त आहे. अहो मे मोहे विस्तार काम कष्ण चेतसा. अगं तू मला सोडून गेली, मी तुझ्यावर किती प्रेम केलं, पण तू मात्र मला लाथ मारलीस आणि निघून गेलीस. देव्या गृहीत कंठस्य. अगं मी तुला माझ्या कंठाशी धरलं, परंतु तू मात्र मला सोडून गेलीस. नाहम वेदा भीम निर्मुक्तो सूर्यबाभ्युदयो मुया. अगं हे पहा उर्वशी, तू माझा बाहू सोडून माझ्या आलिंगणातून निघून गेलीस आणि तू आता मला सगळं लुटून नेलंस. आता मी कसा जगू? अगं मला सूर्यास्त झाल्यासारखी माझी स्थिती झाली आहे. माझं सगळं तेज निघून गेलंय. अहो मी आत्मसमूह या नात्माविषुतं कृता. तू मला पूर्णपणे तुझ्या नादामध्ये तल्लीन केलंस. मी क्रीडामृग झालो. आता मात्र त्याला पश्चाताप झाला. तो म्हणू लागला काय, अरे अरे अरे, आपण स्वतःचा मोठेपणा विसरला. आणि तो म्हणू लागला की अरे, तो स्वतःबद्दलची चिकित्सा करू लागला, स्वतःला दोष देऊ लागला, आत्मश्लाघ्याच्या ऐवजी आत्मतिरस्कार करू लागला. तो म्हणू लागला, क्रीडामृग चक्रवर्ती. अगं मी चक्रवर्ती राजा, पण क्रीडामृग झालो. केवळ खेळणं तुझ्या नादामध्ये. नरदेव शिखामणी. मी राजा आहे. राजा हा नरदेव शिखामणी आहे. राजा म्हणजे सर्व नरामधला श्रेष्ठ, नरश्रेष्ठ आहे. मी एवढा मोठा राजा, मी एवढा मोठा चक्रवर्ती, सर्व पृथ्वीचा पालक, पण मी तुझ्या पुढे एक क्रीडामृग झालो, तुझ्या हातातलं बाहुलं झालो. स्वपरिच्छदम आत्मानं हित्वा तृणमिवेश्वरम. एवढे मोठे राजघराणा माझ्या ताब्यात आहे. धन धान्य, नोकर चाकर, त्याप्रमाणे मोठमोठे परिवार माझ्या ताब्यात आहेत. परंतु तृणमिवेश्वरम, तू माझी अवस्था एखाद्या कसपटा समान केली. याप्रमाणे यांती स्त्रियम त्यान्वगमम नगन उन्मत्त दुर्धन. आणि विवस्त्र अवस्थेत, स्वतःच्या देहाचं देखील भान नाही, अशा अवस्थेत सगळ्या अरण्यामध्ये फिरू लागला. भगवान गोपालकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, काल आपण बघितलं ती अर्थ म्हणजे पैशाच्या मुळे झालेली दुरवस्था, अर्थामुळे झालेला अनर्थ काल पाहिला. आणि आज कामामुळे झालेला, अतिकामामुळे झालेला अनर्थ आज पाहतो आहोत. येऊन बघ, छंद स्त्रियम जानती खरवत पाद ताडिता. या ठिकाणी शब्द वापरलाय, खरवत पाद ताडिता. खरवत म्हणजे गाढवाप्रमाणे माझी अवस्था कशी झाली. त्यांनी स्वतःचं स्वरूप वर्णन केलंय, स्वतःची या ठिकाणी निंदा केली, आत्मनिंदा केली. माझी अवस्था एखाद्या गाढवाप्रमाणे झाली म्हणले. भगवान गोपालकृष्णाने हा शब्द वापरलाय आणि हाच शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसतो. ज्ञानेश्वरीमध्ये शब्द वापरलाय, लाथोनी फोडी नाकाडे तरी तो खर मागुता चढे. लाथोनी फोडी नाकाडे, माऊलींनीच म्हटले, लाथोनी फोडी नाकाडे. अर्थात ही गाढवीण ज्याप्रमाणे मागचे दुगाण्या मारते गाढवाला, तरी सुद्धा त्या गाढवाला ज्ञान येत नाही. तो पुन्हा पुन्हा तिच्या मागे धावतो आणि ती मात्र मागच्या लाथेने दुगाण्या मारते आणि याचे नाकाड फोडते. याचं नाकाड म्हणजे थोबाड फोडते. नाकाड थोबाड हे शब्द या अर्थाने अर्थच्युती करणारे आहेत. म्हणून या ठिकाणी अर्थाची च्युती होते. नाक नव्हे तर नाकाड, तोंड नव्हे तर थोबाड, या शब्दाने अर्थच्युती. आपण किती नीच झालो, स्खलित झालो हे यातून कळतं. त्याप्रमाणे तो म्हणतो की अरे अरे, भगवान गोपालकृष्ण म्हणतात, खरवत पाद ताडिता लाथोनी फोडी नाकाडे परी तो खर मागुता चढे. तरी त्या खराला, त्या गाढवाला ज्ञान येत नाही, तो गाढवच राहतो. तसा मी गाढवच राहिलो. तू लाथ मारून मला निघून गेलीस. किंवा विद्या किंवा तपासा. आणि मग माझ्या विद्येचा काय फायदा, माझ्या तपाचा काय फायदा, माझ्या त्यागाचा काय फायदा. जर मी आजही भोगलोलूप राहिलो तर माझं सगळं ज्ञान व्यर्थ आहे. की विविक्तेने मौने न स्त्रीवरी असणं वृतम. अरे अरे अरे, एका स्त्रीने मला जिंकलं. मी स्त्री जित झालो, एवढा मोठा मी सम्राट, परंतु केवळ एका स्त्रीने मला हातचं बाहुलं केलं. स्वार्थस्या कुविदम दिग्मा मूर्खम पंडितमानिनम. अरे अरे, स्त्रीभिर्गो खरं वर्जिता. मी एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा एखाद्या पशुप्रमाणे माझी स्थिती झाली. एखाद्या पशुप्रमाणे मला जिंकलं. जसं आपण एखाद्या माकडाला एखाद्या पिंजऱ्यामध्ये टाकावं किंवा एखाद्या कुत्र्याला आपल्या साखळीने बांधावं आणि त्याच्याबरोबर खेळ खेळावेत, त्याप्रमाणे केवळ क्रीडेचं माकड म्हणून माझी स्थिती झाली.
आणि ती निघून गेली. मग राजा म्हणू लागला, योहमीश्वरता प्राप्यम स्त्रीव खो गो खरवर्जिता. ज्याप्रमाणे सेवती वर्षपोगांनी उर्वशा आधारासम, मी कितीतरी दिवस मी उर्वशीचं आधारासव घेतलं, परंतु तिच्या लोभातून मला कधी मुक्तता मिळाली नाही, भोगातून मला तृप्ती कधी झाली नाही. सेवतो वर्षपोगांनी, हे अनेक वर्ष मी तिच्याबरोबर राहिलो, तिच्याबरोबर भोग घेतले, तिचं मादक अशा प्रकारच्या तिच्या सोबत मी जीवन व्यतीत केलं, भोग भोगले, कामवासना तृप्त तरी सुद्धा झाली नाही. न तृप्त्यात्मभोग कामो वन्यरा आहुती भेरी यथा. ज्याप्रमाणे आहुती आपण टाकावी अग्नीमध्ये, आणि अग्नीत आहुती टाकली तुपाची म्हणजे अग्नी जसा वाढतच राहतो, त्याप्रमाणे तुपाने कधी अग्नी कमी होत नाही. हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. ज्याप्रमाणे ययातीने देखील हेच सांगितलंय की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकलं तर अग्नी कधी कमी होत नसतो, तो वाढतच जातो. पुंशल्याप्रतम चित्तम, एका पुंशलीने, पुंशली शब्दाचा अर्थ असा आहे की अनेक पती करणारी, पती बदलणारी जी आहे, अहो ती चंचल आहे, पती बदलणारी आहे, ती काही एकनिष्ठ राहणारी आहे का? नाही. अशी अनेक निष्ठ असलेली, प्रत्येक वेळेला पती बदलणारी पुंशली, तिने माझं चित्त हरण केलं आणि मी तिच्या नादी लागलो. अरे अरे अरे, पुंशल्यापर्यंत चित्तम कोण मोचितुम प्रभू, यातून मला कोण मुक्त करणार? आणि मग याप्रमाणे पित्रो किंवा स्वभार्याया स्वामीनो स्वगृध्रयो हो, माझी अवस्था इतकी वाईट झाली. आणि मग तो विरह गीत गाऊ लागला. या विरह गीतालाच ऐल गीता असं म्हटलंय. भागवतामध्ये अनेक गीता आलेल्या आहेत, त्यापैकी जशी भिक्षुक गीता आहे, त्या भिक्षुनी म्हणजे आपण काल बघितल्याप्रमाणे या कदर्यू ब्राह्मणाने जसं स्वतःबद्दलचं मत प्रगट केलं आणि चिंतन केलं, त्याला भिक्षुक गीता असं म्हणतात. या ठिकाणी ऐल गीत आहे. या ऐल राजाने म्हणजे पुरुरव याने आपलं दुःख, आपली वेदना आणि त्यातून ज्याला उपरती झाली ती प्रगट केली. तस्मिन कलेवरे मेध्ये तुच्छे निष्ठे विसज्जते. आणि यामध्ये तो म्हणतो, अरे अरे, मी केवळ कशाच्या नादी लागलो तर रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी याच्या नादी लागलो. अहो, स्त्री देह म्हणजे काय? स्त्री देह म्हणजे काय? त्वं मांस रुधिर स्नायू मेदो मज्जा अस्थि संहतौ. केवळ स्त्री देह म्हणजे मेद, मज्जा, अस्थि, मांस याच्यापेक्षा स्त्री देहाला आहेच काय महत्व? बिनमूत्र पूयते रमताम क्रिमिणाम कियदंतरम. आणि माझ्यात आणि या किड्यात काय फरक आहे? जे किडे विष्ठेमध्ये तल्लीन होतात, जे किडे मूत्रामध्ये तल्लीन होतात, जे किडे घाणीमध्ये तल्लीन होतात, त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? कारण मी देखील अशाच घाणीमध्ये तल्लीन झालो. स्त्री देह म्हणजे सुद्धा ही घाणच आहे. म्हणून त्वं मांस रुधिर स्नायू. आपण रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलंय की अरे, रजस्वलेचा जो विटाळ तयाचा आळोन झाला गाळ. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गाळ, त्याचेच केवळ शरीर आहे. तेव्हा हे शरीर शेवटी धिक्कारात्मक आहे. हे शरीर धिक्कार करण्यासारखंच आहे. यामध्ये आहेच काय? केवळ मांस आहे, मेद आहे, मज्जा आहे, अस्थि आहे, त्याचप्रमाणे श्लेष्मय. या शरीरात आहे काय? पण आपण मात्र या शरीराला किती महत्त्व देतो. या शरीराला आपण नटवतो, सजवतो, त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट करतो. ज्याप्रमाणे आपण परवाच पाहिलं वैराग्य शतकामध्ये, त्याप्रमाणे म्हटलंय भर्तृहरीनी स्तनौ मांस ग्रंथी कनक कलशा वित्युपमतौ मुखम श्लेष्मागारम तदपिच शशांकिन तुलितम. याप्रमाणे आपण चेहऱ्याला शशांकाची उपमा देतो. काय म्हणे? स्त्रीचा चेहरा म्हणजे चंद्रमुखी. कशाची चंद्रमुखी? ते म्हणतात मुखम श्लेष्मागारम. हे मुख कशाचं आहे? चंद्रमुखी वगैरे नाही, मग हे श्लेष्मागार आहे. हे सगळं या ठिकाणी थुंकी, बेडके यांचं तर आगर आहे. आणि स्तनो मांस ग्रंथी, ज्या स्तनाला मांस ग्रंथी म्हणून आहेत त्याला आपण फार महत्त्व देतो. आणि कनक कलशा, त्याला कलशाची, कनकाची उपमा देतो. वित्युपमतौ मुखम श्लेष्मागारम तदपिच शशांकिन तुलितम. त्याप्रमाणे श्रवण, मूत्र, क्लिन्नम या सगळ्या देहाला वेगवेगळ्या रूपाने आपण गौरवतो. परंतु अहो निंद्यम रूपम. कवीने याचं वर्णन केलं खूप चांगलं, परंतु हा देह म्हणजे निंद्य आहे. कवीने खूप सुंदर वर्णन केले असेल त्या कवीच्या शब्दामध्ये, पण या सगळ्याच्या मुळाशी जर आपण पाहिलं तर अस्थि, त्वंग, मांस, रुधिर, मज्जा ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि म्हणून बिनमूत्र येते रमताम क्रिमिणाम कियदंतरम. माझ्यात आणि या कृमीत काय फरक आहे? अथापि नोपसज्जेत स्त्रीषु श्रेणुषु अर्थवित. आणि म्हणून या ठिकाणी तो स्वतःला
विराग त्याला निर्माण झाला, उपरती त्याला निर्माण झाली आणि तो म्हणला नको बस, आता मात्र यातून मी बाहेर पडणार, मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचंय. मी भोगातून बाहेर पडलो, कारण आता परिवर्तन झालं, बदल झाला. या ठिकाणी बदल होणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी ऐलाचं जे महत्व आहे, ऐल राजा किंवा या पुरुरव्याचं जे वैशिष्ट्य सांगितलंय ते याच्यासाठी सांगितलंय की हा पुरुरवा आपल्याला एक उपदेश देणार आहे की शेवटी काम माणसाला समाधान देऊ शकत नाही, भोग माणसाला समाधान देऊ शकत नाही, त्याच्या पलीकडची आपण वास्तविक स्थिती समजून घेतली पाहिजे. स्त्री म्हणजे कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याप्रमाणे ते म्हणतात तस्मात संगो न कर्तव्य स्त्रीषु स्त्रैणुषी चेंद्रियैः. या ठिकाणी स्त्रैण माणसाने होता कामा नये. स्त्री या ठिकाणी बाधक नाहीये, पण स्त्रैण होणं बाधक आहे. स्त्रैण म्हणजे स्त्रीच्या ताब्यात असणे. या ठिकाणी आपण जेव्हा ताब्यात येतो, आपण जेव्हा स्वतःचं स्वातंत्र्य हरवून बसतो, गुलाम होतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण बंधनात पडतो. म्हणून तस्मात संगो न कर्तव्य स्त्रीषु स्त्रैणुषी चेंद्रियैः. या ठिकाणी आपण मुक्त झालं पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे, तुच्छता त्या स्त्री देहाबद्दल निर्माण झाली पाहिजे, किळस निर्माण झाली पाहिजे. तर एक खऱ्या अर्थाने जसा एक उदाहरण दिलं जातं की एक ग्रस्त होता, तो एका वेश्येच्या एवढा नादी लागला की त्या वेश्येशिवाय त्याला करमेच ना. सगळे लोक म्हणू लागले काय एवढे तुम्ही चांगले, परंतु वेश्येच्या नादी लागले. परंतु तो कोणालाच मानेना. तो मित्राला मानेना, आई वडिलाला मानेना, मुलांना मानेना, कारण एकदा मन तिकडे गेलं की झालं. याप्रमाणे अनेक दिवस झाले. शेवटी लोकांची चिथू सुरू होऊ लागली, लोक नावं ठेवू लागली. शेवटी आई वडील त्रस्त झाले, म्हणले काय या मुलाने आपलं सगळं नाव घालवलं, सगळ्या गावामध्ये चिथू सुरू झाली. शेवटी त्याचा एक फार घनिष्ठ मित्र जवळ आला. घनिष्ठ मित्र आल्यानंतर घनिष्ठ मित्राला त्यांनी सांगितलं का हो, म्हणले तुम्ही त्याचे मित्र म्हणता, मग तुम्ही त्याला या वाईट गोष्टीतून, वाईट नादातून त्याला बाजूला काढा ना. म्हणजे काय सांगावं आता, तो बाजूलाच निघत नाही, तो तिला सोडायलाच तयार नाही, काय करावं. तो मित्र म्हणला मी करतो, मी योजना करतो. म्हणला मी त्याचा खरा मित्र आहे, मी त्याला सत्पथावर आणतो, योग्य मार्गावर आणतो. आणि मग या मित्राने त्याला बोलत 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 कान गोष्ट केली आणि एक गुपित सांगितलं. म्हणला अरे हे तू या स्त्रीच्या नादी लागलास, पण तुला माहितीये का. म्हणलं काय. अहो तिला एड्स झालाय. म्हणले हा एड्स झालाय, हो हो म्हणल्याबरोबर तो जे तिथून परावृत्त झाला की पुन्हा गेला नाही. का हो. म्हणले काय झालं. काही नाही. काय झालं नेमकं, वास्तविक स्थिती कळाली. ती खोटी असो नाही तर खरी असो, पण परावृत्त होण्यासाठी आपल्याला जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे. एड्स झाला म्हणल्याबरोबर तो पुन्हा तिथं गेला नाही. का नको रे बाबा, आपल्याला होईल, काय करता. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की शेवटी हा एक गुरुमंत्र आहे. काहीतरी आपल्या मनात आपण ठरवलं पाहिजे. आपण या सगळ्या भोगातून परावृत्त होण्यासाठी त्यातली तुच्छता, त्यातली व्यर्थता, त्यातला जो किळसवाणेपणा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे, व्यर्थता लक्षात घेतली पाहिजे, तरच यातून आपण परावृत्त होऊ, अन्यथा परावृत्त होणे शक्य नाही. याप्रमाणे तस्मात संगो न कर्तव्य स्त्रीषुन्द्रियैः विदुषां चाप्य विश्रब्द षड्वर्ग किमु मादृशाम षड्वर्ग. हे जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आहेत, या पासून दूर गेल्याशिवाय आपल्याला विश्रब्ध अर्थात शांतता प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे भगवान म्हणतात हे उर्वशीच्या निमित्ताने त्यांनी जे गाथा गायली त्याला ऐल गाथा किंवा ऐल गीता असं म्हणतात. स उर्वशी लोकमथो विहाय. आणि उर्वशी निघून गेली आणि या वेळेला तिने त्याला अरणी दिली आणि सांगितलं की या अरणीमध्ये माझं रूप पहा. 2 अरणीतून घर्षणातून अग्नी निर्माण होतो. हा अग्नीचा शोध पूर्वरव्याने लावला असं म्हणतात. म्हणून आत्मक्लेशातून, उद्विग्न मनस्थितीतून आपली अधोगती त्यांनी मांडली, त्याला पश्चाताप झाला. या ठिकाणी पश्चातापेन शुद्धती. पश्चाताप फार महत्वाचा आहे. जुगुप्सा वाटण्यासाठी, किळस निर्माण होण्यासाठी, उपरतीसाठी हा पश्चाताप आपल्याला झाला पाहिजे, जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून कदर्यूच्या निमित्ताने अर्थलोभाच्या बद्दलची जुगुप्सा, अर्थलोभातील व्यर्थता आणि ऐलाच्या निमित्ताने अतिकामातून, स्त्रैणपणातून निर्माण होणारी जी दुरवस्था आहे ती भगवान गोपालकृष्णांनी मांडली. आणि नंतर क्रियायोग या ठिकाणी सांगितला. भगवंत म्हणतात की तुला मी क्रियायोग सांगतो. या ठिकाणी संत हे कसे असतात. भगवान म्हणतात की अन्न हे ज्याप्रमाणे प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी महत्वाचं आहे, त्याप्रमाणे आर्तानाम शरणम त्वहम.
त्याप्रमाणे जे आर्त आहेत, जे आर्त होऊन मला शरण येतात त्यांचं मी रक्षण करतो. ज्याप्रमाणे अन्नम हि प्राणिनाम प्राण आर्तानाम शरणम त्वहम धर्मो वित्तम नृणाम प्रेत्य संतोर्वाग बिभ्यतो रणम. या ठिकाणी संत कसे असतात, जसे जगामध्ये कशामुळे पाणी निर्माण झालं याचं उत्तर काय, जगात पाणी का निर्माण झालं. माऊलींनी म्हटलंय किंबहुना आर्ताची या लागी पाणी आराईले सज्जगी तैसे दुःखिताचे भागी जिणे जयाचे. ज्याप्रमाणे पाणी का निर्माण झालं याचं उत्तर असं आहे की जगात तहानलेले लोक आहेत म्हणून पाणी निर्माण झालं. म्हणजे तुमच्यासाठी पाणी निर्माण झालं, पाण्यासाठी पाणी नाही निर्माण झालं. तुम्ही तहानलेले आहेत म्हणून पाणी निर्माण झालं. तुम्हाला श्वास पाहिजे म्हणून हवा निर्माण झाली. तुम्हाला जगायला पाहिजे म्हणून अन्नधान्य निर्माण झालं. म्हणून संतो दिशंती चक्षुंशी. तसे संत जगात का निर्माण झाले, तर लोकांना ज्ञान देण्यासाठी. भगवान गोपालकृष्णाने शब्द वापरलाय संतो दिशंती चक्षुंशी बहिरर्क समुत्थितः. बहिरर्क समुत्थितः या ठिकाणी जसा आकाशामध्ये सूर्य का निर्माण झाला तर आपल्याला प्रकाश देण्यासाठी, तसे संत का निर्माण झाले तर आपल्याला दिशा दाखवण्यासाठी. दिशा दिक, संत म्हणजे दिशा आहेत. संतो दिक असा शब्द महाभारतामध्ये आलेला आहे, आपल्याला माहिती आहे. तेव्हा संतो दिक, संत हे दिशा आहेत. त्याप्रमाणे ज्या संत हे दिशा आहेत असा शब्द धर्मराजाने वापरलेला आहे. जेव्हा हे सगळे बाकीचे उत्तर देऊ शकले नाहीत आणि या यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी धर्मराज आले, तेव्हा त्या यक्षाने प्रश्न विचारला दिशा काय आहेत, तर ते म्हणाले संत हे दिशा आहेत. तेव्हा याचं उत्तर दिल्याबरोबर हे यक्ष प्रसन्न झाला. असो, याप्रमाणे देवता बांधवा संत संत आत्म हमेवच. म्हणून संत हे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. त्याप्रमाणे निसृतम ते मुखांभोजात यदहा भगवान जहा. ज्याप्रमाणे वैदिक आणि तांत्रिक या सगळ्या मार्गाचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. तांत्रिक मार्ग या ठिकाणी भागवतामध्ये तंत्र मार्गाचा सुद्धा उल्लेख आहे. याचा मुद्दाम संदर्भ मी या ठिकाणी देतो. वैदिक, तांत्रिक आणि भक्ती या तिन्ही मार्गाचे उल्लेख भागवतामध्ये आहेत. याप्रमाणे तांत्रिक वैदिकच तांत्रिको मिश्र इतिमे त्रिविधा मखा. 3 प्रकारचे मख म्हणजे यज्ञ सांगितलेले आहेत. एक वैदिक, एक तांत्रिक आणि मिश्र या स्वरूपाचे. आणि मग कसे हे आहेत, शैली दारुमयी लोही. देवताची पूजा कशी करायची, कुणी लाकडाच्या देवाची पूजा करतं मूर्तीची, कुणी दगडाच्या, कुणी सोन्याच्या, कुणी पितळाच्या, कुणी तांब्याच्या, काही का असे ना वेगवेगळे मनोमयी मनमयी. आणि याच्याही पलीकडे मनोमयी मूर्ती, मनात फक्त आणायचं आणि भगवंताची पूजा करायची. चला चली ती दुविधा, 2 प्रकारचे चल आणि अचल अशा 2 प्रकारची प्रतिष्ठापना असते. असो, त्याप्रमाणे भूर्यप्य भक्तो परतम न मेतो शाय कल्पते. हे उद्धवा, मला बाकी कशाचीच गरज नाही. मला फार माझं काही फार मागणं नाही. आपण म्हणतो ना माझं काही फार मागणं नाही, हे देवा मी काही फार मागणार नाही. तसं देव सुद्धा म्हणतो की मी काही फार मागत नाही. भूर्यप्य भक्तो परतम, फक्त मला भक्ताचा अंतःकरण पाहिजे, प्रेम पाहिजे, दुसरं काही नको. नमे तो शाय कल्पते. बाकी लाखो रुपये दिले तरी मला आनंद नाहीये, पण गंध पुष्प धूप दीप हे मनःपूर्वक जो मला समर्पित केलं तर मला सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्याचप्रमाणे कसं पूजन करावं, कसं अर्चन करावं हे त्या ठिकाणी सांगितलं. आणि माझं ध्यान कसं करावं, स्फुरत किरीट कटक कटिसूत्र वरांगदम श्रीवत्स वक्षतंब्राज कौसुभम नमालिनम ध्यायेन्नभ्यर्च दारुणी हविषा अभिकृतानिच. याप्रमाणे माझं स्वरूप कसं, त्याचं ध्यान कसं करावं. मी किरीट धारण केलंय, कुंडल धारण केलेत, त्याचप्रमाणे वस्त्र धारण केलेत, त्याचप्रमाणे अलंकार धारण केलेत, तप्त जांबू नद प्रख्यम शंख चक्र गदा पद्मी धारण केल्याचं मनात आणावं किंवा तशा प्रकारची मूर्ती त्याची माझी पूजा करावी. आणि हे सगळं केलं म्हणजे काय होईल, मदरचाम संप्रतिष्ठाप्य मंदिरम कारय दृढम. या ठिकाणी हाही मुद्दा लक्षात घ्या की भगवंतांनी सांगितलंय की माझी पूजा करताना, माझी अर्चा करताना, समजा दररोज एखाद्याला पूजा होत नाही, मला काही रोज पूजा होणं शक्य नाही. एखादा राजा आहे, तो म्हणेल मला वेळ नाही हो पूजेला, मग ते म्हणतात तुम्हाला पूजेला वेळ नाही. एखादा धनिक आहे, मोठा आहे, तो म्हणतो मला पूजेला वेळ नाही. मग अशा वेळेला आपण त्यांनी काय करावं, तर त्यांनी पूजेची व्यवस्था करावी. चालेल, त्यांनी एखादी दान जमीन द्यावी. आपण दानपत्र देतात ना, जमीन दान दिली कशासाठी, पूजा अर्चेसाठी. ते फळ त्याला प्राप्त होतं राजाला, कारण तो जमीन दान देतो. आपल्याला माहिती आहे, आपण 84चा शिलालेख प्रसिद्ध आहे. आपण सहज गंमत म्हणून सांगतो, पंढरपूरच्या मंदिराच्या आपण जेव्हा रुक्मिणी मंदिराकडे जातो तेव्हा एक 84चा शिलालेख आहे तिथं, आणि लोक त्याला पाठ घासतात.
गंमत अशी आहे. लोक पाठ घासतात. कशामुळे हो म्हणले? त्याला पाठ घासले म्हणजे आपल्याला मुक्ती होते. अहो, पाठ कशाला घासता? ते वाचानं काय लिहिलंय ते. त्याच्यामध्ये 84चा शिलालेखामध्ये काय वर्णन केलंय तर या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजे अर्चेसाठी कुणी कुणी दान दिलंय जमिनी, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पाठ घासू घासू आपण काय केलं? सगळे शब्द पुसून टाकले. तेव्हा असंही आपण करतो. म्हणून भक्तीचा सामाजिक अर्थ काय आहे? पानपोई तयार करणं, धर्मशाळा बांधणं, अन्नछत्र घालणं, गरीब गरजूंना मदत करणं आणि सामाजिक उपक्रम करणं, ही माझी सेवा आहे. म्हणून लोकसंग्रह करणे आणि करविणे, लोकसन्मार्गी लावणे, हेही माझे भजन. याप्रमाणे जसं म्हटलेलं आहे तसंच ते म्हणतात की तुम्ही फुलझाडं लावायचा प्रयत्न करा. तुम्ही एखादी जमीन दान द्या, त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर एखादं मठ मंदिर चालेल अशी योजना करा. नाहीतर काही ठिकाणी फळबाग तयार करा, काही ठिकाणी फुलबागा तयार करा आणि ते देवाला अर्पण करा. पुष्पोद्यानानि रम्यानी पूजा यात्रो समाश्रितान. मग या निमित्ताने पूजा यात्रा उत्सव यातून होत राहील अशी योजना करा. दानपत्र करा, ग्रामदान करा, शेतीदान करा. हे केलं म्हणजे काय होईल? त्याला म्हणतात क्षेत्रापण पुरग्रामान दत्वा मत्सार्ष्टिता मियात. इथं सार्ष्टी शब्द वापरलाय. हा बारीक मुद्दाम उल्लेख करतो की हा शब्द कपिल महामुनींनी त्यांच्या 3य स्कंधामध्ये वापरलाय. सार्ष्टी मुक्तीचा एक प्रकार. आपण 4 मुक्ती गृहीत धरतो: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. पण 5वी मुक्ती आहे सार्ष्टी मुक्ती. सार्ष्टी मुक्ती म्हणजे भगवंता इतकी संपत्ती प्राप्त होणे, भगवंता इतकं धन प्राप्त होणे, भगवंताच्या धनाची बरोबरी करणारी ही मुक्ती म्हणजे सार्ष्टी मुक्ती. याचं विवरण कपिल महामुनींनी एक केलेलं आहे, तो शब्द वापरलाय. आणि इथे तो एक शब्द दिसतो. भागवतात 2 ठिकाणी हा शब्द आहे फक्त. क्षेत्रापण पुरग्रामान दत्वा मत्सार्ष्टितामियात प्रतिष्ठाया सार्वभौम सद्मना भुवनत्रयम्. याप्रमाणे माझी निरपेक्ष भक्ती करा. त्यानंतर परमार्थ निरूपण भगवंत करतात आणि म्हणतात, हे उद्धवा, नैवात्मनो देह संस्कृत दृश्य दृश्यो. हे आत्मा हा द्रष्टा, देह हा दृश्य आहे. आत्मा द्रष्टा आहे, तो पाहणार आहे, आणि देह मात्र दृश्य आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, देह मात्र जड आहे. आणि त्यामुळं तू जडाचा विचार करू नको. अर्थे हे विद्यमानेपी संस्कृतीर्न निवर्तते ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्थागमो यथा. याप्रमाणे तुला आता मी तत्वज्ञान सांगितलं, तत्वज्ञानाचं कथन केलं. आणि आता मी कशा पद्धतीने जीवन जगावं, भगवंताच्या समर्पित वृत्तीचं जीवन कसं असतं ते मी तुला सांगितलं. आणि याप्रमाणे तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी मी दिलेली आहेत. हे देत असताना छिद्वात्मसंदेह मुपारमेत, सगळ्या प्रकारचे तुझे संदेह नष्ट झाले. आणि मग भक्तियोगेन दृढेन यावत रजसो निस्थिती मन कषाय. आणि दृढ भक्तियोगाने मनातले कषाय म्हणजे मनातल्या वासना, मनातले अनेक दिवसाचे मनातले गंड हे नष्ट होतील. भक्ती करत 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 गेलं म्हणजे आपोआप गंड नष्ट होतील. एष स्वयं ज्योती रज प्रमेय महानुभूती सकालानुभूती एकोद्वितीय वचसांदिरामे एनेशदा वागवसरंती. याप्रमाणे सांगितलं. आणि भागवत धर्माचा उपदेश केला. भागवत धर्माचा उपदेश केला. अथात आनंद उगम पजामुजम. उद्धव म्हणतात, हे देवा, तुम्ही मला योगचर्या सांगितली, त्याप्रमाणे कर्म सांगितले, श्रद्धा सांगितली, वेगवेगळ्या प्रकारचे गुणविवरण केलं. आणि आता केचित देहमिमम देरा सुकल्पम वयसी स्थिरम. याप्रमाणे कशा पद्धतीने भगवंताची प्राप्ती करायची ते सांगितलं. कोणते अंतराय कसे येतात, अध्यात्मामध्ये अनेक अंतराय आहेत, त्यांनी वर्णन केले भगवंतांनी. कृषवत चापी निष्फलम, कृषीचा उल्लेख केलाय, शेतीचा, की शेती ज्याप्रमाणे किती करा शेती आदबट्ट्यातच येते. भगवंतांनी शेतीचा उल्लेख केला म्हणजे पहा, भगवंत ज्ञानी होते, ते स्वतः कृषी करणारे होते. म्हणून ते म्हणतात, अहो बहुरंतराय बहु अंतराय. शेती करताना अनेक अंतराय आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. आणि कृषवच्चापि निष्फलम, ज्याप्रमाणे शेवटी आदबट्ट्याचा व्यवहार होतो शेती म्हणजे. आजही आपण ते म्हणतो, म्हणजे 5000 वर्षापूर्वी कृष्णाने जे सांगितलं ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे, की कृष्ण म्हणतात की कृषवच्चापि निष्फलम. त्याप्रमाणे हे देवा, तुम्ही मला हे सगळं सांगितलं. उद्धव सगळ्या प्रकारचा ज्ञानाचा उपदेश उद्धवाला केला. आणि ज्याप्रमाणे अन्न हे जसं प्राणरक्षण करणार आहे, तसे संत हे धर्मरक्षक आहेत म्हणून सांगितलं. आणि कर्म, उपासना, वैराग्य आणि मुक्ती याचं विवेचन केलं. त्याचप्रमाणे विनाशी शरीराच्या द्वारे अविनाशी तत्व कसं प्राप्त करून घ्यायचं हे सांगितलं. तत्व हे शरीर विनाशी आहे हे खरं आहे, शरीर निरर्थक आहे
हे खरं आहे, परंतु त्या शरीराच्या माध्यमातून अविनाशी तत्व आपण आत्मसात केलं पाहिजे. शरीर जरी विनाशी असलं तरी अविनाशी तत्व प्राप्त करून देणारं हे शरीर आहे, म्हणून या शरीराला महत्त्व आहे. याप्रमाणे ज्ञानोपदेश केला, तो त्यांनी ग्रहण केला. आणि हा ग्रहण केल्यानंतर खरं म्हणजे स्वतः उद्धव हा ज्ञानीच होता. उद्धव हा पात्रता परिपूर्ण होता, पात्रतायुक्त होता. त्यामुळं उद्धवाला जे ज्ञान भगवंतांनी दिलं, हे ज्ञान आपल्याला हे ज्ञान याच्यातून मिळालं, पण आपण तेवढे पात्रता नाही आहेत आपल्यामध्ये. हे ज्ञानोपदेश आपणही ऐकला, आपणही दरवर्षी ऐकतो, नेहमी ऐकतो, वाचतो सुद्धा, पण साध्या पाण्याचा मोती बनत नाही. त्यासाठी स्वातीची नि पाणी ये, न होती जरी मोती ये. स्वाती नक्षत्रावरच त्या मोती त्या पाण्याचा बनत असतो, साध्या पाण्याचा मोती बनत नाही. एरवीच्या कोणत्याही नक्षत्रावर पाऊस पडला तर त्याचा शिंपल्यात मोती बनत नाही. शिंपलं तेच आहे, परंतु मोती कोणत्या पाण्याचा बनतो तर स्वातीचे नि पाणी ये, न होती जरी मोती ये, माऊलींनी म्हटलंय. त्याप्रमाणे हे स्वाती नक्षत्रावर जे पाऊस पडतो त्याचेच मोती बनतात. त्याप्रमाणे हे भगवंतानी त्यासाठी शुक्ती कोणती आहे, या ठिकाणी शिंपलं कोणतं आहे तर शिंपलं आहे उद्धवाचं मन. आणि भगवंताचे शब्द म्हणजे स्वाती नक्षत्रावर पडलेलं आहे, त्यामुळे त्याचे मोती आपोआप बनले. ईश्वरार्पण वृत्तीने त्यांनी हे सगळं ग्रहण केलं आणि कृष्ण आणि उद्धव एकरूप झाले. कृष्णाने या ठिकाणी वर्णन केले, अथाता आनंद दुघम पदांबुजम हंसाश्रेरविंदलोचन. आनंद वाटला त्याला. त्यांनी उद्धवानी हात जोडले, नमस्कार केला, हे देवा मी आता परिपूर्ण ज्ञानी झालो. श्रीमद किरीट तट पीडित पादपीठा. तुमच्या ज्या पायावर मोठमोठे देव लोळण घेतात त्यांच्या पायावर मला देखील तुमचं पाय सोडावेसे वाटत नाहीत. हे देवा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भगवंत म्हणतात, हे उद्धवा आता यानंतर हंत ते कथयिषामि मम धर्मांसु मंगलान. आता तू एक काम कर, तू कोर्यात सर्वाणी कर्माणी मदत स्मरण मय्यर्पित मनश्चित्तो मद धर्मात्म मनोरथीशी. तू आता सगळ्या प्रकारच्या इच्छा तुझ्या परिपूर्ण होतील. ज्ञान त्या ठिकाणी तुला प्राप्त झालेलं आहे. तुझी कोणतीही इच्छा राहिलेली नाही लौकिक, परंतु अलौकिक इच्छा तुझी पूर्ण होईल. मय्यर्पित मनश्चित्तो मदधर्मात्म मनोरथी. माझ्याशी मन एकरूप कर, सगळं मन मला अर्पण कर. आणि देशान पुण्यान आश्रयत मदभक्ती साधुभिषितान देवासुर मनुष्येषु मदभक्ताचरितानिच. या दोन या श्लोकामध्ये मला वाटतं सगळं पसायदान आलेलं आहे. पसायदान म्हणजे काय? पसायदान म्हणजे आपण ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान ऐकतो, वाचतो. त्या पसायदानामध्ये सर्व ज्या जगाच्या कल्याणाची संकल्पना मांडलेली आहे, विश्वकल्याणाची संकल्पना मांडलेली आहे. ती कल्याणाची संकल्पना भगवंतांनी इथे मांडली. देशान पुण्यान आश्रयेत मदभक्त साधुभिषितान. माझ्या साधूंचं कल्याण हो. माझे साधू, माझे संत, आपण बघितलंय या पसायदानामध्ये तेच आहे की माझे साधू, माझे संत हे सर्वत्र आनंदी असावेत. त्यांना कुठेही वाईट ठिकाणी ते जाऊ नयेत. देशान पुण्यानाश्रयेत. अपुण्य ठिकाणी त्यांनी जाऊ नयेत. त्यांनी पवित्र स्थानामध्ये त्यांनी निवास करावेत. आणि देवता, असुर आणि मनुष्य यांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये भक्ती निर्माण व्हावी आणि त्यांनी त्याचं आचरण करावं. देशान पुण्यान आश्रयेत मदभक्त साधुभिषितान देवासुर मनुष्येषु मदभक्ताचरितानिच पृथक सत्रेण वामय्यम पर्व यात्रा महोत्सवान. याप्रमाणे पर्व यात्रा महोत्सव यामध्ये माझी पूजा आणि सगळ्या प्रकारच्या स्पर्धा, अहंकार, तिरस्कार सगळा सोडून यात सत्य नंतर ते नेह, सत्य अनृत सोडून सत्याचं आचरण आपण करावं. याप्रमाणे विनाशी देहाने अविनाशी तत्व आत्मसात करावं असं म्हणून सांगितलं. अश्रुशोर भक्ताय दुर्विनीताय दीयताम. आणि हे ज्ञान वाईट लोकांना देऊ नये. दुर्विनीताय म्हणजे जे विनय संपन्न नाहीत. जे ज्ञानास ग्रहण कोण करू शकतो आपण बघितलं, अशिष्यायन देयम. अशिष्य कोणाला म्हणतात तर अर्थात या ठिकाणी जाती धर्माचा उल्लेख नाहीये, तर मनाचा उल्लेख आहे. जे विनय संपन्न नाहीत, जे क्रोधी आहेत, अहंकारी आहेत, रागीट आहेत, त्यांना हे देऊ नये. नाही तर जिज्ञासुर ज्ञातम शिष्यते. अश्रुशोर भक्ताय, अभक्त असतील त्यांना देऊ नये, दुर्विनीत असतील त्यांना देऊ नये आणि दोष ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना देऊ नये. राग, लोभ, क्रोध, मोह, मत्सर यांनी जे ग्रस्त आहेत त्यांना देऊ नये. प्रेमी भक्त लोकांनाच हे द्यावं. याप्रमाणे या ठिकाणी मग तो शूद्र असो, स्त्री असो, कोणी असो,
साधवे शुचे ब्रुयात भक्तीचा शूद्र योषिताम, स्पष्ट शब्द वापरलाय की शूद्र असो किंवा स्त्रिया असो, पण ते जर माझे भक्त असतील तर त्यांना आपोआप हे ज्ञान द्या. आणि पित्वा पियुषम अमृतम पातव्यम नाव शिष्यते, या ठिकाणी अमृत, या ठिकाणी ते म्हणतात की हे उद्धवा, ज्ञान कर्म योग आणि हे जे सगळं मी तुला सांगितलं, हे सगळं हा उपदेश दिव्य अमृत आहे. हा दिव्य अमृताचं पान तू केलंयस. अमृत म्हणजे काय हो? अमृत किती प्रकारचं आहे? अमृताचं विवरण एका ठिकाणी केलंय की स्वादामृत. स्वादामृत कशाला म्हणतात? अप्सरेपासून जे प्राप्त होते ते स्वादामृत, म्हणजे केवळ त्यांच्या सोबत राहून किंवा त्यांच्या स्पर्शाने जे प्राप्त होतं ते स्वादामृत. त्यानंतर तृप्तामृत, देव जे प्राप्त करतात ते तृप्तामृत, जे समुद्रातून निघालं ते तृप्तामृत. त्यानंतर दिग्गज जे आहेत ते त्यांना सप्तामृत म्हणतात. या ठिकाणी जे दिग्गज आहेत ते दिग्गजांना सप्तामृत अशी संज्ञा आहे. त्यानंतर राक्षसांना जे प्राप्त होतं ते उन्मादामृत, दारू वगैरे त्यांना ते अमृत तुल्यच वाटतं, ते उन्मादामृत. आणि नाम जे आहे भगवंताचं ते परमामृत. जे नाम आहे ते कर्णामृत आहे, ते परमामृत आहे, ते अधरामृत आहे. न धरामृतम अधरामृतम, भगवंताची मुरली ही अधरामृत होती, ते धरेवर प्राप्त होणारं नाही, म्हणून परमामृत. म्हणून स्वादामृत, तृप्तामृत, सप्तामृत, उन्मादामृत, परमामृत आणि कर्णामृत, त्याचप्रमाणे अधरामृत, अशा विविध अमृताचे संदर्भ या ठिकाणी आपल्याला देता येतील. म्हणून भगवान म्हणतात की तू हे सगळं अमृत प्राशन केलंस. हे अमृत कोणतं आहे? हा भगवंताच्या नामाचा अमृत आहे, परमामृत आहे आणि हे कर्णामृत आहे. पित्वा पियुषम अमृत पातव्यम नाव निशिष्यते. आता हे तू माझा शिष्य झालात, आता तुला जाणण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी उद्धवाने हात जोडले, नमस्कार केला आणि तो म्हणतो, देवा, माझ्या मनातला सगळं मोह निघून गेला. विद्रावितो मोह महांधकारो या शितो मे तव सन्निधानात. तुमच्या आश्रयाने माझ्या मनातला सगळा मोह निघून गेला आणि आता माझ्या मनात निसंशय माझं मन झालं. आता दाशार कृष्णंदक सात्वतेषु नमोस्तुते महायोगिन प्रपन्न मनुष्यादि माम यथात्व चरणांभोजे रती स्यादन पायिनी. देवा, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही महायोगी आहात आणि यथात्व चरणांभोजे रती स्यादन पायिनी, अनपायिनी असणारी, तुमच्या पायाला जी सोडत नाही लक्ष्मी, तशी मला भक्ती देखील अनपायिनी प्राप्त व्हावी. तुमच्या पायाला मी कधी सोडू नये, तुमच्या पायाची सेवा मला सतत घडावी. असं म्हटल्यानंतर त्यांनी नमस्कार केला, हात जोडले, पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला. त्यांनी 3 प्रदक्षिणा भगवंताला घातल्या आणि यावेळेला श्रीकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, आता लवकरच ही द्वारका 7 दिवसाच्या कालावधीत समुद्रात बुडणार आहे आणि त्यामुळं तू इथे थांबू नकोस. आता तू बदरिकाश्रमाला जा आणि उर्वरित माझी जी शिष्यमंडळी असतील किंवा माझे नातेवाईक असतील, बायका वगैरे असतील, ह्या अर्जुन आणि तुम्ही त्यांनी घेऊन जावं. आणि यानंतर तू आता बदरिकाश्रमाला जा. माझं ज्ञान मी तुला दिलेलं आहे, माझं ज्ञान मी तुला परमस्वरूपात दिलंय आणि आता मी जरी या ठिकाणी निजधामाला गेलो तरी माझं ज्ञान तुझ्याजवळ कायम आहे आणि या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार तू कर. ये हृदयीचे ते हृदयी घातले. एका हृदयातून दुसऱ्या हृदयी, जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की ए हृदयीचे ते हृदयी घातले, तसे या ठिकाणी एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये भगवंतानी हे ज्ञान समर्पित केलं आणि तेवढाच तो शिष्य देखील श्रेष्ठ दर्जाचा होता. म्हणून कृष्णाने हे उद्धवाला बदरिकाश्रमात जायला सांगितलं. त्यांनी साश्रू नयनाने निरोप घेतला आणि भगवान त्याला म्हणाले की हे उद्धवा, आता बदरिकाश्रमात तू जा. तिथे गेल्यानंतर तिथे जाऊन माझ्या ज्ञानाचं चिंतन कर, मनन कर, जगामध्ये त्याचा प्रसार कर आणि माझ्या जगात सर्व जगाला हेच ज्ञान आता मुक्त करणार आहे, जगाला हे ज्ञान परिपूर्ण करणार आहे. आणि म्हणून उद्धवाला हे सांगितल्यानंतर उद्धवाने पुन्हा भगवंताला नमस्कार केला. अथोपदिष्टाम जगदेक बंधुराम तपस्समास्थाय हरेरगात गतिम भवभयमपहंतुम ज्ञान विज्ञानसारम निगम कृतुपजभ्ये भृंगवद्वेद सारम अमृत मुदधी तश्चात पाये भृत्यवर्गान पुरुष मृषभमाद्यम कृष्ण संज्ञम नतोस्मी. अशा भगवंताला नमस्कार असो. म्हणून या ठिकाणी नमस्कार केला आणि यानंतर भगवान स्वतः शांत त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. उद्धव निघून गेला, साश्रू नयनाने त्यांनी नमस्कार केला, तो निघून गेला. हा विसर्जनाचा क्षण आहे, देह ठेवण्याचा क्षण आहे. आणि यावेळेला
भगवंतानी दिव्य भुवंतरिक्षे आकाशामध्ये देवानी गर्दी केली. देव म्हणाले, देवा आता हे देवा तुम्ही तुमचं कार्य संपलेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर या. या ठिकाणी ऋषी म्हणतात महोत्पातान उत्पात होऊ लागले. कृष्णाने म्हटल्याप्रमाणे आता तो क्षण जवळ आला. द्वारका बुडू लागली. प्रचंड वादळ झालं, प्रचंड वादळ आलं आणि जिकडं बघावं तिकडं लोक बेजार झाले. दृष्ट्वा सीसां सुधर्मायाम. या वेळेला भगवंताची सुधर्मा सभा ही तेवढी फक्त शिल्लक राहिली आणि सगळी द्वारका त्या ठिकाणी बुडून गेली. आणि या वेळेला सगळे एकमेकांच्या बरोबर शरेशु क्षीयमाणेशु यादवांची यादवी सुरू झाली. या ठिकाणी कृष्णाने सांगितलं होतं की प्रभासक क्षेत्रावर या. त्या प्रभासक क्षेत्रावर सगळे जमा झाले, गोळा झाले. कृष्ण या पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि उजव्या गुडघ्यावर डावा पाय भगवंतांनी ठेवला होता आणि शांत चिंतन करत बसले. तेवढ्यात इकडे यादवांची यादवी सुरू झाली. हजारो यादव त्या ठिकाणी जमा झाले होते प्रभासक क्षेत्रावर. काय झालं कोणाला माहीत. आणि जे भांडण सुरू झालं, अर्थात ब्राह्मणांचा शाप घडलेलाच होता, त्यानुसार हे घडलं. ब्रह्मशाप या ठिकाणी खरा ठरला आणि भांडण सुरू झालं. मग त्या ठिकाणी शस्त्र अस्त्र यांचे प्रहार होऊ लागले आणि कोण कोणाशी युद्ध करू लागले. मामा भाच्याशी करू लागले, भाऊ भावाशी करू लागले, बाप मुलाशी करू लागले, काका पुतण्याशी करू लागले आणि सगळे एकमेकांशी भांडू लागले. मित्र मित्राबरोबर भांडू लागले. ज्ञातीर सगळे जाती बांधव एकमेकांशी भांडू लागले. कुणी बाण मारतात, कुणी तलवारी मारतात, कुणी त्याप्रमाणे शस्त्र मारतात, अस्त्र मारतात. परंतु हे सगळं संपलं. पुन्हा हे सगळं संपल्यानंतर सगळे शस्त्रास्त्र संपले. सगळे नष्ट झाल्यावर एकेकाने एक एक एरक म्हणजे हे लव्हाळे घेतले आणि त्यांनी मारू लागले आणि लव्हाळे वज्रासारखी लागू लागले. याप्रमाणे या वेळेला ब्रह्मशाप खरा ठरला. कृष्ण शांत बसले होते. बलराम दादानी हे पाहिलं. पहा, यांनी गंमत सांगितली की बलराम दादानी पाहिलं. बलराम दादा म्हणले, अहो कृष्णा हे भांडण करू लागलेत. कृष्ण म्हणले, भांडण करू द्या, अहो हे मृत्यू पावणारच आहेत. नाही म्हणले, आपलं काम आहे, आपण मोठे आहोत, कुलवृद्ध आहोत, आपण हे भांडण सोडवायला जाऊ. यांनी वर्णन केलंय की मन्यमाना बलभद्रंच मोहिता. बलभद्र मोहित झाले म्हणजे त्यांना वाटलं की आपण यांचे भांडणं कमी करावेत म्हणून बलराम दादा तिथे गेले. कृष्णाचं वय 125 म्हणजे बलराम दादाचं त्याच्यापेक्षा जास्तच होतं. 2 वर्षांनी 3 वर्षांनी. बलराम दादाचं वय 127 तरी असेल. बलराम दादा तिथे गेले. म्हणले, अरे 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 पोरानो, काय भांडता तुम्ही, भांडू नका. असं म्हणल्यावर बलराम दादाला काय उत्तर द्यावं. अहो एवढी ताकद असलेले बलराम दादा, सगळी दिल्ली देखील पालथी करण्याची क्षमता होती, सगळं जग उलथ पालथ करण्याची क्षमता त्या बलराम दादाला. सगळे म्हणले, ए तेरड्या, तुला काय कळतं रे, जा तिकडं, नाही तर मी तुला मारतो. लोकांनी बलराम दादाच्या अंगावर हात उगारला. हे पाहिल्याबरोबर बलराम दादा म्हणले, बस. कृष्ण म्हणले, दादा तुम्हाला म्हणलो होतो मध्ये जाऊ नका, आता आपलं काम संपलं. या ठिकाणी मुद्दा असा आहे की आपण कोणत्या क्षणी आपण माघार घ्यावी, कोणत्या क्षणी आपण थांबावे हे कळलं पाहिजे. नाहीतर नाही, मी येऊन केलं, मी तेव्हा केलं, हे दरवर्षी दररोज चालत नसतं. थांबलं पाहिजे. कोणत्या तरी एक क्षण येतो त्यावेळेला आपण थांबलं पाहिजे. बलराम दादांनी तत्काळ या समुद्रामध्ये आपलं सर्प म्हणून स्वतःला या ठिकाणी समर्पित करून टाकलं आणि भगवान गोपालकृष्णांनी पाहिलं की समुद्रामध्ये बलराम दादांनी सर्परूप आपल्याला प्राप्त करून घेतलं. राम समुद्र वेला यम योगमास्थाय पौरुषम्म. राम निर्याण झालं आणि एवढ्यात श्रीकृष्ण या चतुर्भुज भगवंताचे बाहू आणि सुंदर अशा प्रकारचं रूप भगवान बसलेले होते त्या पिंपळाच्या झाडाखाली आणि एवढ्यात शांत डोळे झाकलेले होते. श्रीकृष्णाने यावेळेला दुर्गाबाई भागवतांनी असं वर्णन केलंय की असे गोपालकृष्ण ज्यांनी गोकुळामध्ये मुरली वाजवली, नंतर ही मुरली देखील सोडून दिली, शस्त्रामध्ये नैपुण्य धारण केलं, परंतु शेवटी नधरी शस्त्र करीमी म्हणून हातातलं सगळं शस्त्र सोडून दिलं. या अर्जुनाला गीता सांगितली, ज्ञान सांगितलं, उद्धवालाही ज्ञान सांगितलं. अहो योगेश्वर कृष्ण म्हणून आपण म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो. परंतु यावेळेला मात्र एका योग्यासारखं त्यांनी मरण स्वीकारलं नाही, मृत्यू स्वीकारला नाही. त्यांनी या देहाचं मरण, देहाचा समाप्ती, देहाची विसर्जन देहाचं हे कशा पद्धतीने केलं तर सामान्य माणसाप्रमाणे एक व्याध आला आणि या व्याधाने हातात बाण घेतला आणि बाण मारला. बाण मारल्याबरोबर त्याला वाटलं एक हरिणच आहे की लाल तो पाय दिसला. भगवंतानी उजव्या गुडघ्यावर डावा पाय ठेवलेला होता. त्या पायाला बाण लागल्याबरोबर तो धावत आला आणि पाहिलं तर गोपालकृष्ण घाबरला. अरे
प्रत्यक्ष भगवंताला मी मारलं आणि हात जोडले. अरे देवा, माझं चुकलं. ज्या पायावर इंद्रादिक देव ब्रह्मादिक देव नमस्कार करतात त्या पायाला मी बाण मारला. मला वाटलं मृगच आहे म्हणून मी मारलं. मृगस्याकर्णम तच्चरणम बिव्याध मृगशंकया. हे ऐकल्याबरोबर कृष्ण म्हणले, अरे अरे व्याधा, मा भैर जरे त्वमुत्तिष्ठ, घाबरू नकोस, उठ. जरा नावाचा तो व्याध होता. त्यांनी त्या माशाच्या पोटात सापडलेला जो बाणाचा तुकडा आहे लोहाचा, त्याचा बाण तयार केला होता. हा तोच लोह होतं जे त्याच्या पासून प्राप्त झालं, मिळालं सांबापासून. त्याप्रमाणे काम यश कितो होईल. अरे तू केलं ते बरोबरच केलं. ते म्हणे कसं काय? अरे करावे तसे भरावे. रामावतारामध्ये तू वाली होतास आणि मी राम होतो. मी झाडाच्या आडून तुला बाण मारला, तेव्हा तू सुद्धा आज मला झाडाच्या आडून बाण मारलास. तेव्हा देवाला सुद्धा कर्म चुकत नाही. करावे तसे भरावे. ज्याप्रमाणे आता जा, तुला मी मुक्ती दिली आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी त्याला मुक्त केलं. ते परिक्रम्य त्यांनी 3 प्रदक्षिणा मारल्या. त्याला विमान आलं, ते उडून तो निघून गेला. त्यानंतर दारुकाला कृष्णाने बोलावलं आणि कृष्णाने आपले सगळे प्रहरण, सगळे आयुध त्या दारुकाला दिले. त्यांनी जे रथ जरासंधाच्या युद्धाच्या वेळेला आलेले होते ते दोन्ही रथ आकाशामध्ये उडून गेले दारुकासह. त्यावेळेला सगळ्या प्रकारचे प्रहरण, सगळ्या प्रकारचे अस्त्रशस्त्र भगवंतांनी दिले आणि भगवान शांत बसले. यावेळेला सगळे ब्रह्मादिक देव जमा झाले की कृष्णाचं निर्याण पाहावं म्हणून सगळेजण जमा झाले. खमुत्पात राजेंद्र सगळ्यांना वाटलं की कृष्ण निर्याण पाहावं. सगळे जमा झालेले होते. इंद्रादिक देव, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, ब्रह्मदेव आणि कृष्णाचं निर्याण पाहण्यासाठी सगळे देव जमा झाले. सगळ्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली, पुष्पवर्षाव करायला सुरुवात केली. आकाशामध्ये विमान गोळा झाले. योगधारण्या यज्ञा दग्धा धामा विशद स्वकम. आणि एकदम काय झालं कळलंच नाही. आकाशात वीज चमकावी त्याप्रमाणे अभिज्ञात कथिम कृष्णम ददृष्टाती विस्मिता. देव दिसलेच नाही. देव आकाशामध्ये एकदम वीज चमकल्या प्रमाणे झालं आणि सगळी वीज चमकल्याप्रमाणे जसं आपल्याला चमक दिसते, नुसती प्रकाश दिसतो, तसा नुसता प्रकाश दिसला आणि देव गुप्त झाले. आकाशातून देवाने पुष्पवर्षाव केला. सौदा मन्या यथाकाशे जानता हित्वा भ्रमंडलम गतिर्न लक्ष्मी मर्तेस तथा कृष्णस्य दैवतये. देवाची गती कळणार आहे का हो? अहो या वेळेला कृष्ण कुठे गेले? काही नाही. तिथून जे कृष्ण निघाले आपल्या मूळ स्वरूपामधून आणि ते थेट पंढरपूरला येऊन दाखल झाले. आणि समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगरणीत वाणी मंडलम मंडनानाम तरुण तुळसीमाला कंदरम कंदनेत्रम सदय धवलासम विठ्ठलं चिंतयामी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. त्याप्रमाणे विठ्ठल रूपामध्ये प्रगट झाले. या ठिकाणी बौद्धावतार धारण केला. आता यानंतरचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.